अजितदादा पवार यांचा मृत्यू झाला का या सगळीकडेच अफवा आणि अफवांचं पेव मात्र महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। आपले दादा जिवंत आहेत, द शिवाजी द बॉस यांच्यासारखे दादा परत एकदा येतील अशा सगळ्या बातम्या समोर येत असतानाच आता मात्र धक्कादायक बातमी आता समोर येत आहे। राज्याच्या राजकारणाला हादरवून टाकणारी आणि महाराष्ट्राला त्याच प्रकारे राज्याच्या राजकारणाला नवीन वळण देणारी या बातमीने मात्र सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलंय। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजितदादा पवार यांचे स्थान किती महत्वाचे होते आता यावरून हळूहळू निष्पन्न होत आहे। महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील सर्वांचा आवडता चेहरा म्हणून अजितदादा पवार यांच्याकडे पाहिले जात होते। आजही सामान्य माणसाच्या मनामध्ये अजित पवार अगदी ठासून बसलेले आहेत, परंतु धक्कादायक खुलासा मात्र केला जात आहे की अजितदादा पवार सध्या जिवंत आहेत। मग अजितदादा पवारांना शरद पवारांनी बाहेरच्या देशामध्ये ठेवलंय। शरद पवार अजितदादांना कधी समोर आणतील, त्यांची द शिवाजी द रॉयल यासारखी रॉयल एंट्री होईल अशा वेगवेगळ्या सोशल मीडियावरती कमेंट्स अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये पार होऊ लागल्यात। यातूनच मित्रांनो धक्कादायक बाब आता समोर आली आहे। अजित पवार यांच्या जिवंत असण्याच्या बाबत नेमकी बातमी काय आहे ती आता आपण सविस्तरपणे पाहून घेणारच आहोत। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजित पवार यांना विमान दुर्घटनेमध्ये सगळ्यात मोठा अपघात झाला आणि अपघातामध्ये अजित पवारांचा दुर्दैवी अंत झाला। ही गोष्ट महाराष्ट्राला न पटणारी आहे। रोहित पवार यांनी यावेळी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रासमोर सगळी गणित उलगडलेली आहेत। अजित पवारांचा अपघात झाला नसून अजित पवारांचा घात केलाय असं 100% दादांचा घात झालाय। अजित पवार यांच्याबद्दल रोहित पवारांनी आपल्या मनातील सगळ्या भावना अगदी रोखठोक मांडलेल्या आहेत। या भावनांमध्ये त्यांनी म्हटलंय, महाराष्ट्राचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला जाईल असे मला कधीच वाटले नव्हते। आज माझे काका आमच्या सोबत नाहीत, महाराष्ट्राचे आवडते दादा आपल्या सोबत नाहीत, मात्र दादांचा काटा काढला गेलाय, दादांचा घात केला गेलाय, त्याला जबाबदार या 3 व्यक्ती आहेत असंही सध्या रोहित पवारांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे। अजितदादा ज्या विमानातून प्रवास केला त्या विमानामध्ये 6 व्यक्ती होत्या। मग 6 व्यक्ती होत्या तर 6व्या व्यक्तीची डेड बॉडी कुठे गेली असे देखील प्रश्न सध्या विचारले जात आहेत। त्याच्या अगोदर 27 तारखेला अजित पवार जेव्हा मुंबईमधून बारामतीला यायला दुपारीच निघाले होते, मग एका बड्या नेत्याच्या फाईलवरती सही करायला अजितदादांना मुंबईमध्ये कोणी थांबवून घेतलं याचा देखील गौप्यस्फोट त्यांनी केलाय। गौप्यस्फोट केल्याप्रमाणे रोहित पवारांच्या मते पूर्व विदर्भातील एक बडा नेता ज्याने अजित पवारांना त्यांच्या फाईलवरती सही करण्यासाठी मुंबईमध्ये थांबवून घेतलं आणि मुद्दामून ते नेते लेट आले। ते उशिरा आल्यामुळे गाड्या अजितदादांच्या गाड्यामध्ये ज्या बॅगा भरल्या त्या बॅगा बाहेर काढल्या गेल्या आणि दादांनी पुन्हा एकदा विमानाने जायचा प्लॅन आखला अशी आता सूत्रांकडून माहिती स्पष्टपणे जाणवत आहे। या माहितीच्या आधारावरती अजित पवार यांना मुंबईमध्ये थांबवून घेतल्यानंतर नेमके अजित पवार त्या मुंबईमधून विमानतळावरती आले का, विमानामध्ये बसले का असा देखील प्रत्यक्ष सवाल सध्या केला जात आहे। रोहित पवार यांच्या मते हे विमान जेव्हा मुंबईवरून बारामतीला निघाले, ते निघाले असताना पायलटला सांगितले होते की आता सध्या इथे प्रचंड धुके आहे, मग धुके असताना तुम्ही इथून कसं टेक ऑफ केलं असा प्रश्न देखील रोहित पवारांनी केलाय। यांच्या बरोबरच अमोल मिटकरी असतील, प्रमोद हिंदुराव असतील यांनी देखील यावरती आपल्या स्पष्ट भावना मांडल्या आहेत। प्रमोद हिंदुराव हे अजितदादा पवार यांच्या सगळ्यात जवळचे नेते मानले जातात। त्यांनी देखील या अपघातावरती हा दादांचा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केलाय। अमोल मिटकर यांनी तर पहिल्यापासूनच हा घातपात असल्याचीच माहिती समोर आणली आहे। या सगळ्या घडामोडीवरून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दादांचा घातपात झाला हे अगदी 100% खरंय। मात्र महाराष्ट्रामध्ये दादा जिवंत आहे, दादा पत्रकार परिषद घेत आहेत, दादा शरद पवारांना भेटले, दादांना परदेशामध्ये ठेवले, दादांना शरद पवारांनी बाहेरच्या देशात ठेवले, दादा आता येतील अशा प्रकारच्या वेगवेगळ्या सध्या बातम्या देण्यास सुरुवात केली आहे। मात्र मित्रांनो सध्या अजितदादा पवार आपल्यामध्ये नाहीत। अजित पवारांचा अपघाती मृत्यू झालाय, तो घातपात झालाय असा थेट आरोप रोहित पवारांनी केलाय। मात्र दादा सोबत नसल्या कारणाने महाराष्ट्रामध्ये
अजितदादांची पोकळी आता कोणी भरून शकणार नाही. रोहित पवारांनी मात्र बड्या बड्या नेत्यांवरती थेट आरोप केले. त्यांनी 3 नावं थेट समोर आणलेली आहेत. रोहित पवारांच्या मते त्या विमानातील जो पायलट आहे तो पायलट आणि त्याची एक कंपनी यासह ज्या व्यक्तीने अजित पवारांना मुंबईत विमान टेक ऑफ करण्यास सांगितलं ती व्यक्ती, उदाहरणार्थ सगळ्याच त्या विमानाच्या संबंधित व्यक्तींविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा. त्यांनीच आमच्या अजितदादांना इथून घातपातामध्ये मारलं असल्याचा धक्कादायक खुलासा रोहित पवार यांनी केला आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ही घडलेली सगळ्यात मोठी घडामोड आता अजितदादांना परत आणू शकणार नाही. मात्र अजितदादांचा खरा मारेकरी कोण हे मात्र महाराष्ट्रासमोर आता येईल असंही त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय. एकंदरीत राज्याच्या राजकारणामध्ये अजितदादा हे सध्या आपल्यामध्ये नाहीत ही देखील 100% गोष्ट खरी असली तरी अजित पवारांचे मारेकरी शोधणं ही माझ्यासाठी सगळ्यात मोठी बाब असल्याचं रोहित पवार यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे.